तर बघा, मागचं जे लेक्चर झालं होतं त्याच्यात आपण मुलिकन्स ऑइल ड्रॉप एक्सपेरिमेंट असा उल्लेख केला होता आणि त्याने काय केलं होतं, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन हा शोधला होता. तर तो चार्ज किती आला होता, -1.602. मायनस काय, कारण इलेक्ट्रॉन्स हा निगेटिव्हली चार्ज असतात. -1.602 × 10⁻⁻19 कुलम हा चार्ज होता. पण तो त्याने चार्ज कसा फाइंड केला, आपण त्याच्या कॅल्क्युलेशन पार्ट मध्ये जाणार नाहीये, कारण कॅल्क्युलेशन पार्ट आपल्याला नाहीये. पण त्याने काय एक्सपेरिमेंट केलं होतं ते आपण बघू. तर बघा, इथं मी एक ॲपरेटस ड्रॉ केलं. एक सिलेंडर आहे बघा, आणि याच्यात दोन प्लेट एम्बेडेड आहे. हे दोन प्लेट्स आहे. ही जी प्लेट आहे ते पॉझिटिव्ह टर्मिनलला अटॅच्ड आहे, म्हणून आपण म्हटलं पॉझिटिव्हली चार्ज प्लेट. आणि ही जी खालची प्लेट आहे ती निगेटिव्हली चार्ज प्लेट आहे, कारण ती निगेटिव्ह टर्मिनलला अटॅच्ड आहे. आणि या वरच्या प्लेटमध्ये एक छोटासा होल आहे. या बाजूला तुम्ही बघितलं तर इथं ॲटोमायझर आहे. तुमच्या एनसीईआरटी बुक मध्ये पण बघा ही डायग्राम दिलेली आहे. तर इथं काय, हा ॲटोमायझर आणि ही जी बॉटल आहे त्याच्यात ऑइल आहे. आणि या ॲटोमायझरला इथं बल्ब आहे. जसं ड्रॉपर तुम्ही यूज करतात, तर ड्रॉपरचा जो रबर पार्ट आहे तो आपण प्रेस करतो. ड्रॉपर जो प्रेस करतो त्याला आपण, ते इथं मी दाखवलेलं आहे बघा. ड्रॉपरचा जो रबर पार्ट आहे त्याला आपण बल्ब ऑफ द ड्रॉपर असं म्हणतो. इथं बघा एक टेलिस्कोप आहे. त्या टेलिस्कोप मधून आपल्याला तो ड्रॉप बघायचा आहे. आणि या साईडला एक्सरेज पास करणार आहे. तुम्हाला माहिती आहे एक्सरेज खूप हाय इंटेन्सिटीचा लाईट असतो, तो आपल्या बॉडी सुद्धा पेनिट्रेट होतो. तर हा काय करतो, इथला जो गॅस आहे त्याला आयनाइज करतो. तर हा एक्सपेरिमेंट नेमकं काय बघा. समजा सुरुवातीला बॅटरी क्लोज आहे, म्हणजे अजून करंट पास झालेला नाहीये. ज्यावेळेस तुम्ही ॲटोमायझरचा हा बल्ब प्रेस करणार, ऑइलचे असे ड्रॉप स्प्रे होणार. जसं आपण परफ्यूम स्प्रे करतो बघा, परफ्यूम स्प्रे केल्यानंतर ऑइल ड्रॉप कसे बाहेर येतात, तशी ऑइल ड्रॉप्स बाहेर येतील. ते मग नंतर या प्लेटवर सेटल होतील आणि काही परफ्यूमचे ड्रॉप्स आहेत ते या होल मधून पास होतील. असे ते होल्स मधून पास होतील. आणि ज्यावेळेस आता आपण, मला सांगा, हा ड्रॉप इकडं खाली कशामुळे येतोय, तर ग्रॅव्हिटेशन फोर्समुळे येतोय. हा ड्रॉप खाली का बरं येतो, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन. आपण FG असं रिप्रेझेंट करू. आता परत आपण हा एक्सपेरिमेंट स्टार्ट करू. ज्यावेळेस आपण हा करंट पास करणार आहे. करंट पास केल्यानंतर काय होईल, ज्यावेळेस मी हा बल्ब प्रेस करेल त्यावेळेस परत ऑइलचे ड्रॉप्स स्प्रे होतील. त्याच्यानंतर हा ऑइलचा ड्रॉप इथं खाली येतोय बघा. आता मला सांगा, मी ते एक्सप्लेन करून सांगतो बघा. या ठिकाणी एअर पण आहे बघा. हा ऑइलचा ड्रॉप जरा मोठा दाखवतो बघा. ऑइलचा ड्रॉप असं खाली येतोय. त्याचप्रमाणे हा जो एक्सरेज आहे, हे जे दुसरे गॅसचे मॉलिक्युल्स आहेत, कारण याच्यात गॅसचे मॉलिक्युल्स असणार ना, तर हे गॅसचे मॉलिक्युल्स तो स्ट्राईक करतो. आणि एक्सरे तुम्हाला माहिती आहे खूप स्ट्रॉंगली तो हिट करणार गॅसेस मॉलिक्युल्सला. लगेच हा काय करणार, इलेक्ट्रॉन इजेक्ट करणार, कारण एक्सरे ट्रॅव्हल्स व्हेरी फास्ट. आपण कालच्या मागे जे लेक्चर घेतलं त्याच्यात बघितलं होतं, एक्सरे ट्रॅव्हल व्हेरी फास्ट. त्यांनी याला स्ट्राईक केलं गॅसच्या मॉलिक्युलला, तर इलेक्ट्रॉन इजेक्ट होणार. तर इलेक्ट्रॉन इजेक्ट झाल्यानंतर तो इलेक्ट्रॉन, हा जो ऑइल ड्रॉप आहे तो त्या इलेक्ट्रॉनला ट्रॅप करणार. हा जो ऑइल ड्रॉप आहे त्या इलेक्ट्रॉन्सला काय करणार, ट्रॅप करणार. तर बघा, हा जो ऑइल ड्रॉप आहे त्या इलेक्ट्रॉनला काय करणार, तो ट्रॅप करणार. आता बघा, ही जी वरची प्लेट आहे ती कोणती चार्ज प्लेट आहे, पॉझिटिव्हली चार्ज. ह्या ऑइल ड्रॉपने कोणाला ट्रॅप केलं, इलेक्ट्रॉनला, आणि इलेक्ट्रॉन आहे निगेटिव्हली चार्ज. मग मला सांगा, अट्रॅक्शन बिटवीन पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आपण त्याला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणतो. अट्रॅक्शन बिटवीन अपोजिटली चार्ज पार्टिकलला आपण कोणता फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणतो, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. बघा,
इलेक्ट्रिसिटी पास करण्यापूर्वी हा ड्रॉप खूप फास्ट खाली येत होता, कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याला काय करत होते, असं खाली ओढत होते. आता त्याचं स्पीड कमी होईल. का बरं कमी होईल? कारण हा निगेटिव्ह, ही प्लेट पॉझिटिव्ह आहे, तो ड्रॉप लवकर खाली येणार नाही. आणि मी जर तुम्हाला असं म्हटलं, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन इफ इट इज इक्वल टू फोर्स ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, जर हे दोन्ही सारखे झाले, म्हणजे खूप जास्त करंट तुम्ही पास जर केला, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जर सारखे झाले, तर हा ड्रॉप काय होईल? स्टेडी होईल. स्टेडी म्हणजे एका जागेवर तो काय होईल? फ्रीज झाल्यासारखा. एका जागेवर तो काय होईल? स्थिर होईल. एका जागेवर स्थिर झाल्यानंतर या टेलिस्कोपने त्यांनी काय केलं, ते त्याचं स्टडी केला त्याचं, कारण हा आता त्याचा स्पीड कमी झालाय किंवा तो स्टेडी झाला, कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इक्वल टू इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. त्यावेळेस हा ड्रॉप काय झाला? स्टेडी झाला. त्यावेळेस या टेलिस्कोपने आपण काय केलं? त्या ड्रॉपचा स्टडी केला. तर त्याच्यावरून काही कॅल्क्युलेशन्स करून त्यांनी चार्ज ऑन इलेक्ट्रॉन फाइंड केला. तर चार्ज ऑन इलेक्ट्रॉन काय? -1.602 × 10⁻⁹. तर मुलिकन्स एक्सपेरिमेंट एनसीईआरटी बुक मध्ये दिलंय बघा, एक टेबल मध्ये दिलंय. तर आपल्याला इकडे कॅल्क्युलेशनच्या पार्ट मध्ये नाही जायचंय, फक्त त्याने कसा हा एक्सपेरिमेंट कॅरी केला हे बघायचं. समजलं मुलिकन्स एक्सपेरिमेंट? आता बघा, आपला नेक्स्ट पॉइंट आहे ॲटॉमिक मॉडेल. बघा, ज्यावेळेस इलेक्ट्रॉन डिस्कवर झाला, प्रोटॉन डिस्कवर झाला, त्यावेळेस ते नेमकं त्या ॲटम्स मध्ये कुठं अरेंज आहे? बघा, डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन्स बघितले आपण, डिस्कवरी ऑफ प्रोटॉन्स बघितले. आता हे ॲटम मध्ये कुठं अरेंज आहे? इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्स कुठं अटॅच आहे? याच्यासाठी वेगवेगळ्या सायंटिस्टना आपलं ॲटॉमिक मॉडेल दिलंय. तर पहिलं ॲटॉमिक मॉडेल आपल्याला बघायचं, जे थॉम्सनने जे ॲटॉमिक मॉडेल दिलंय. बघा, नाव काय? जे थॉम्सनने जे ॲटॉमिक मॉडेल दिलं. तर जे थॉम्सन काय म्हटलं बघा, जे थॉम्सन सेज दॅट इन अन ॲटम, हे जे पॉझिटिव्हली चार्ज आहे, पॉझिटिव्हली चार्ज काय असतात आपल्याकडे? प्रोटॉन. पॉझिटिव्हली चार्ज काय असतात? प्रोटॉन. हे ऑल ओव्हर द ॲटम. तो काय म्हटला? हे पॉझिटिव्हली चार्ज इज सिच्युएटेड ऑल ओव्हर द ॲटम अँड निगेटिव्ह चार्ज इज एम्बेडेड इन बिटवीन. म्हणजे इथं असेल, इथं निगेटिव्ह, इथं निगेटिव्ह, इथं निगेटिव्ह, इथं निगेटिव्ह, इथं निगेटिव्ह, इथं असं सगळं एंटायरली कोण स्प्रेड आहे? पॉझिटिव्हली चार्ज मीन्स प्रोटॉन, आणि इलेक्ट्रॉन्स आर एम्बेडेड. त्याने याला दोन नाव म्हटले बघा. ओके, बघा, याला आपण वॉटरमेलन मॉडेल पण म्हणतो. का बरं वॉटरमेलन मॉडेल म्हणतो? बघा, तुम्ही जर वॉटरमेलन बघितलं तर वॉटरमेलन जे आपलं टरबूज जे आपण असतं ते बघा कम्प्लिटली रेड असतं. मग त्याने जे कम्प्लीट रेड आहे त्याला त्यांनी म्हटले प्रोटॉन, म्हणजे रेड एक आहे एंटायरली स्प्रेड आहे. आणि त्याच्यातले ज्या सीड्स असतात, ब्लॅक कलरच्या सीड्स, वॉटरमेलन मध्ये बघा रेड पार्ट आहे तो काय? प्रोटॉन आहे. इट इज एंटायरली डिस्ट्रीब्युटेड. आणि जे सीड्स आहेत त्याच्यात ते काय? इलेक्ट्रॉन्स. तर समजलं त्याला वॉटरमेलन मॉडेल का म्हटलं? कारण पॉझिटिव्हली चार्ज एंटायरली डिस्ट्रीब्युटेड आहे आणि मध्ये मध्ये काय? त्याच्यात इलेक्ट्रॉन्स आहे. जसं टरबूज मध्ये रेड कलरचा जो पार्ट आहे तो पॉझिटिव्हली चार्ज म्हणा, आणि जे सीड्स आहे ते निगेटिव्ह. किंवा त्याला नाव दिलं प्लम पुडिंग किंवा रेझिन पुडिंग. पुडिंग हे एक स्वीट डिश आहे, दुधापासून तयार केलं जातं ते पुडिंग. हे काय? एक स्वीट डिश आहे. मग मला सांगा, पुडिंग मधलं जे मिल्क आहे ते आहे प्रोटॉन, आणि ज्याच्यात जे रेझिन्स आहे म्हणजे किसमिस आहे, ज्याला आपण मनुके म्हणतो, ते काय? त्याच्यातले इलेक्ट्रॉन्स. तर समजलं याला प्लम पुडिंग किंवा रेझिन पुडिंग का म्हटलं, किंवा वॉटरमेलन मॉडेल का म्हटलं?
म्हणजे जे जे थॉम्सन काय म्हटलं, जे इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्स ची अरेंजमेंट त्यांनी सांगितली. तर प्रोटॉन्स आर एंटायरली डिस्ट्रीब्युटेड इन द ॲटम अँड निगेटिव्हली चार्ज इज एम्बेडेड इन दॅट पॉझिटिव्हली चार्ज. ओके, जे जे थॉम्सन नंतर रुदरफोर्ड मॉडेल बघायचे आता आपल्याला. ओके, सी द सेकंड मॉडेल इज रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. आता रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल हे जे एक्सपेरिमेंट होतं ते खूप एक्सपेन्सिव्ह एक्सपेरिमेंट होतं, कारण तर आपण रेडिओ सबस्टन्स यूज करतो. तर रेडिओ सबस्टन्स म्हणजे काय हे आपल्याला पहिलं माहीत पाहिजे. बघा, पिरियोडिक टेबलमध्ये आपण ऐकलं असेल का काही एलिमेंट्स हे रेडिओ असतात. रेडिओ एलिमेंट्स म्हणजे जे द एलिमेंट्स विच गिव्स रेडिएशन ऑन इट्स ओन, जे एलिमेंट्स रेडिएशन देतात ऑन इट्स ओन, हा खूप महत्वाचा वर्ड आहे. ऑन इट्स ओन म्हणजे इट्स अ स्पॉन्टेनियस रेडिएशन देत असतात. स्पॉन्टेनियस म्हणजे काय, समजा मला फॅन चालू करायचा असेल तर मला इलेक्ट्रिसिटी सप्लाय करावं लागणार त्याला. त्याचा अर्थ काय का आपण काहीतरी एक्सटर्नल हेल्प करतो, आपण इलेक्ट्रिसिटी पास केल्यानंतर तो फॅन चालू होतो, त्याला आपण नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस म्हणतो. पण स्पॉन्टेनियस प्रोसेस म्हणजे काय, जर वॉटर फॉलिंग फ्रॉम द माउंटन, डोंगरावरून पाणी खाली पडतंय, कोणी त्याला पुश नाही करत आहे, ते झालं स्पॉन्टेनियस प्रोसेस. जे स्वतःहून होतं त्याला काय म्हणायचं, स्पॉन्टेनियस प्रोसेस. तर रेडिओ सबस्टन्स बद्दल आपण बोलत होतो. रेडिओ सबस्टन्स हा स्पॉन्टेनियसली रेडिएशन काय करत असतो, इमिट करत असतो. तुम्हाला माहित असेल ज्या कंट्रीकडे रेडिओ सबस्टन्स सगळ्यात जास्त असतो ती एकदम पॉवरफुल कंट्री मानली जाते. याचं कारण काय बघा, कारण रेडिओ सबस्टन्स आजकाल डिफरंट कंट्रीज काय करतात, रेडिओ बॉम्ब्स तयार करून ठेवले. म्हणजे पुढे जर वर्ल्ड वॉर झालं तर ते वॉर कंट्रोल करण्यासाठी त्यांनी काय केलंय, खूप सारे रेडिओ बॉम्ब्स तयार करून ठेवले. तर रेडिओ बॉम्ब्सने होणार काय बघा, ज्यावेळेस आता तुम्ही ऐकलं असेल हिरोशिमा नागासाकीमध्ये रेडिओ बॉम्ब्स टाकले गेले होते. बघा, बॉम्ब्स तिथं बंबार्ड केलं, रेडिओ बॉम्ब्स तिथं टाकला गेला, तर ते काय होतं, त्या सॉइलमध्ये, वॉटरमध्ये आणि एअरमध्ये रेडिओ सबस्टन्स टाकले जाणार. म्हणजे हिरोशिमा नागासाकीमध्ये बघा, ज्यावेळेस बॉम्ब टाकला होता त्यावेळेस त्यांच्या सॉइलमध्ये, एअरमध्ये आणि वॉटरमध्ये रेडिओ सबस्टन्स खूप वर्ष तो आहे त्या स्थितीत राहिला होता. म्हणजे रेडिओ सबस्टन्स तुम्ही पुढे जाऊन न्यूक्लिअर केमिस्ट्रीमध्ये रेडिओ सबस्टन्स काय हे बघणार आहे. पण आपण रेडिओ सबस्टन्सचा हाफ लाईफ टाईम म्हणतो. काय म्हणता असतो, हाफ लाईफ टाईम. म्हणजे एखादा रेडिओ सबस्टन्सचा हाफ लाईफ टाईम जर 20 वर्ष असेल तर तो 40 वर्ष, कारण हाफ लाईफ टाईम म्हणलो 20 वर्ष असेल तर 40 वर्ष तो रेडिएशन देईन ऑन इट्स ओन. म्हणजे बघा, जर बॉम्बमध्ये असा रेडिओ सबस्टन्स आपण टाकला का तो त्याचा हाफ लाईफ टाईम समजा आपण कन्सिडर करू 30 वर्ष त्याचा हाफ लाईफ टाईम आहे, तर 60 वर्ष तो सबस्टन्स रेडिएशन देत असतात. म्हणून हिरोशिमा नागासाकीमध्ये बघा, बॉम्ब टाकल्यानंतर 2-3 वर्षात स्थिती सामान्य होईल, पण तो रेडिओ सबस्टन्स त्यांच्या सॉइलमध्ये, त्यांच्या वॉटरमध्ये, त्यांच्या एअरमध्ये जोपर्यंत असेल. आज पण आपण ऐकतो का तिथं न्यूबॉर्न बेबी जे असतात, काहींना हात नसतो, काहींना डोळा नसतो. बघा, हे का होतं, कारण ते रेडिओ सबस्टन्स अजून पण तिथं आहे. हा मेन डेंजर रेडिओ सबस्टन्सचा. कारण बॉम्ब टाकल्यानंतर 3-4 वर्षात आपण स्थिती सामान्य करू शकतो, पण जर तो रेडिओ सबस्टन्स वर्षानुवर्ष त्या सॉइलमध्ये, एअरमध्ये किंवा वॉटरमध्ये राहिला तर तो पुढल्या पिढीला पण डॅमेज करू शकतो. कारण आपल्या बॉडीमध्ये तो रेडिओ सबस्टन्स जरी गेला तर तो रेडिएशन्स इमिट करत राहील, मग आपण कॅन्सर पण होऊ शकतो आपल्याला. पण रेडिओ सबस्टन्सचे तोटेच नाही, फायदे पण आहे. बघा, रेडिओ सबस्टन्स तुम्ही जर ऐकला असेल तर न्यूक्लिअर प्लांट्समध्ये यूज केला जातो इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी. म्हणजे तो समजा तो रेडिओ सबस्टन्स आपण ठेवला, तो काय करणार, रेडिएशन्स देणार ऑन इट्स ओन. मग सायंटिस्ट काय करतात, ते रेडिएशन काय करतात, ट्रॅप करतात. मग ते रेडिएशन ट्रॅप केल्यानंतर त्या ट्रॅप केलेले रेडिएशन वॉटर हीट करण्यासाठी वापरतात. वॉटर हीट केल्यानंतर स्टीम जनरेट होते, स्टीमवरून ते इलेक्ट्रिसिटी जनरेट करतात. आणि या पद्धतीने जी इलेक्ट्रिसिटी आपण जनरेट करतो ते लो कॉस्टचे असणार. का बरं लो कॉस्टचे असणार, तुम्ही विचार करा. कारण तो सबस्टन्स विदाउट एनी हेल्प रेडिएशन देतो, बरोबर.
आपल्याला 2 व्हीलर सुद्धा चालवायची असेल, 4 व्हीलर चालवायची असेल, आपल्याला पेट्रोल टाकावं लागणार आहे. पण हा जो रेडिओ सबस्टन्स आहे तो स्वतःहून रेडिएशन देतात. मग सायंटिस्ट काय करतात, ते रेडिओ सबस्टन्सचे रेडिएशन ट्रॅप करतात. ते ट्रॅप करून वॉटर हीट करायला वापरतात. स्टीम पासून ते इलेक्ट्रिसिटी जनरेट करतात. म्हणजे रेडिओ सबस्टन्सचे खूप सारे फायदे पण आहे. म्हणून असं म्हटलं जातं बघा, ज्या कंट्रीकडे रेडिओ सबस्टन्स सगळ्यात जास्त आहे तो मोस्ट पॉवरफुल कंट्री. ॲक्च्युअली ते मोस्ट पॉवरफुल कंट्री का म्हटलं जातं, कारण त्यांच्याकडे तेवढे न्यूक्लिअर बॉम्ब्स आहे. जसं USA सगळ्या कंट्रीजला कंट्रोल करतं, कारण त्यांच्याकडे खूप सारे रेडिओ सबस्टन्स आहे. तर बघा, हा इथं रेडिओ सबस्टन्स वापरला गेला, तो वापरला गेला रेडियम. रेडिओ सबस्टन्स कोणता वापरला गेला इथं, रेडियम. हा एक्सपेन्सिव्ह एक्सपेरिमेंट होता, कारण रेडिओ सबस्टन्स हा एक्सपेन्सिव्ह होता. आणि इथं गोल्ड फॉईल पण वापरलेली. बघा, हा लीड चेंबर आहे, म्हणजे अनवॉन्टेड रेडिओ सबस्टन्सचे रेडिएशन तो काय करणार, ऍब्सॉर्ब करून घेणार. तर बघा, हा जो रेडिओ सबस्टन्स रेडियम तो या गोल्ड फॉईल मधून पास केला गेला. एक स्मॉल थिन गोल्ड फॉईल घेतली गेली, त्याच्यातून पास केला गेला. मग त्यांनी असं आढळलं का 99% जे रेडिएशन्स आहे, आणि हे रेडिएशन्स कोणते, याला आपण अल्फा पार्टिकल म्हणतो. हे जे रेडिएशन्स याला काय म्हणतो आपण, सोर्स. बघा इथे मी लिहिलंय सोर्स ऑफ अल्फा पार्टिकल. हा झाला सिम्बॉल अल्फाचा. बघा, तर हा काय अल्फा पार्टिकल्स, 99% अल्फा पार्टिकल स्ट्रेट पास होतात त्या गोल्ड फॉईल मधून. तर बघा इथं दिसतंय स्ट्रेट त्या गोल्ड फॉईल मधून काय होतात, पास होतात. आणि ही फोटोग्राफिक प्लेट आहे, जसं आपण फ्लोरोसंट स्क्रीन म्हटलं होतं त्याप्रमाणे फोटोग्राफिक प्लेट. मग लगेच आपल्याला इथं लाईट दिसणार, कारण फोटोग्राफिक प्लेटवर जर रेडिएशन्स पडले तिथं चमकणार. त्याच्यावरून आपल्याला कळतं का 99% जे रेडिएशन्स आहे अल्फा पार्टिकल्स ते स्ट्रेट लाईन मध्ये जातात. फक्त काही टक्के जरासे डिफ्लेक्ट होतात. बघा, इकडे डिफ्लेक्ट झाला आणि इकडे डिफ्लेक्ट झाला, आणि खूपच कमी डायरेक्ट 180 ला डिफ्लेक्ट होतात. किती, 180 अँगलला डिफ्लेक्ट होतात. म्हणजे हे अल्फा पार्टिकल्स असे डॅश झाले तर परत त्या स्पीडनं अपोजिट डायरेक्शनला मागे येणार, तर आपण 180 डिग्री म्हणतो. तर ते कशावरून समजलं, बघा इथं पण फ्लोरोसंट स्क्रीन लावले गेले. त्या फ्लोरोसंट स्क्रीनना असं आढळलं का काही खूप कमी पार्टिकल्स काय होतात, डायरेक्ट पाठीमागे येतात. तर याचे ऑब्झर्वेशन्स काय काय ते आता आपण बघू. पण सुरुवातीला तुम्ही डायग्राम काढून घ्या. झालं, व्हिडिओ पॉज करा आणि डायग्राम काढून घ्या. तर बघा काय आहे ऑब्झर्वेशन. बघा, फर्स्ट ऑब्झर्वेशन, मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल नियरली 99% continued in straight path. Nearly 99% continued in straight path. Some of the alpha particles deflected by small angle. काही अल्फा पार्टिकल्स काय होतात, स्मॉल अँगलनी डिफ्लेक्ट होतात. व्हेरी फ्यू पार्टिकल्स थ्रोन बॅक 180 ला थ्रो केले जातात. मग त्यांनी कसं इमॅजिन केलं, बघा हा जो ॲटम आहे त्याच्यात न्यूक्लियस हा खूपच छोटा आहे. न्यूक्लियस खूपच छोटा आहे. आणि हा जो अल्फा पार्टिकल्स असतो बघा, अल्फा पार्टिकल सुद्धा पॉझिटिव्हली चार्ज असतो. मग तो काय म्हणतो, नियरली 99% स्ट्रेट लाईन मध्ये जातात. म्हणजे हा जो ॲटम आहे तो हॉलो स्पियर आहे, म्हणजे एम्प्टी स्पियर आहे. म्हणून बघा, हा इथून स्ट्रेट जाणार, हा इथून स्ट्रेट जाणार, हा इथून स्ट्रेट जाणार, हा इथून स्ट्रेट जाणार, कारण हा जो न्यूक्लियस हा खूपच छोटा आहे. आणि मग काही रेज असे आले या न्यूक्लियसला, इथं टच झाले तर इकडे डिफ्लेक्ट होणार, इकडे टच झाले इकडे डिफ्लेक्ट होणार, म्हणजे स्मॉल अँगलने डिफ्लेक्ट होणार. आणि खूपच कमी डायरेक्ट हिट केलं, बघा हा जो न्यूक्लियस आहे छोटा, डायरेक्ट इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे. आणि हा जो अल्फा पार्टिकल्स आहे ते पण पॉझिटिव्हली चार्ज. डायरेक्टली हिट केलं इथं तर डायरेक्ट 180 ला डिफ्लेक्ट होणार. म्हणजे याचं म्हणणं काय होतं का न्यूक्लियस इज व्हेरी स्मॉल इन विच पॉझिटिव्ह चार्ज इज सिच्युएटेड. कारण 99% पार्टिकल्स अनडिफ्लेक्टेड मध्ये खूप सारा हॅलो गॅप आहे, म्हणजे एम्प्टी स्पेस आहे. म्हणून त्याच्यातून ते पार्टिकल्स अल्फा पार्टिकल्स काय गेले, स्ट्रेट गेले. खूप कमी छोट्या अँगलने डिफ्लेक्ट झाले, म्हणून एज वरून काय झाले, डिफ्लेक्ट झाले. आणि खूप कमी पार्टिकल्स 180 ला बाउन्स बॅक झाले, कारण हा जो न्यूक्लियस हा खूप छोटा आहे. त्या न्यूक्लियसला इथं हिट केलं तर तो 180 ला डिफ्लेक्ट होणार. म्हणजे याचं जे ऑब्झर्वेशन होतं ते कम्प्लिटली
अपोजिट होतं जे जे थॉम्सनचं. कारण जे जे थॉम्सन काय म्हटलं होतं बघा, जे जे थॉम्सन काय म्हटलं, पॉझिटिव्ह चार्ज इज डिस्ट्रीब्युटेड ऑल ओव्हर आणि निगेटिव्ह चार्ज इज एम्पिटेड इन बिटवीन देम. मग जर असं असतं तर खूप सारे अल्फा पार्टिकल्स काय झाले पाहिजे होते, डिफ्लेक्ट झाले पाहिजे होते. कारण जर पॉझिटिव्ह चार्ज एंटायरली डिस्ट्रीब्युटेड असेल तर खूप सारे अल्फा पार्टिकल्स काय झाले पाहिजे होते, डिफ्लेक्ट झाले पाहिजे होते. पण तसं होताना दिसत नाही. म्हणजे जे जे थॉम्सनचं मॉडेल, रुदरफोर्डचं मॉडेल आल्यानंतर रिजेक्ट झालं होतं. कारण याचं ऑब्झर्वेशननी फक्त काहीच मॉलिक्युल्स बाउन्स बॅक होतात, याचा अर्थ जो न्यूक्लियस आहे खूपच छोटा आहे. समजलं? तर आता आपण याचे मेन फीचर्स बघू. नाउ सी द मेन फीचर्स. मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल्स वेर कंटिन्यू देअर स्ट्रेट पाथ. का बरं कंटिन्यू केलं त्यांनी स्ट्रेट पाथ? दॅट मीन्स मोस्ट ऑफ द स्पेस इनसाइड द ॲटम इज एम्प्टी. मी सांगितलं न्यूक्लियस खूप छोटा असतो आणि ॲटम मोठा असतो, तर मधली स्पेस काय एम्प्टी आहे. दुसरं ऑब्झर्वेशन मेन फीचर बघायचं, द सेंटर ऑफ an atom has positively charged body, ज्याला आपण आज न्यूक्लियस म्हणतो, is called nucleus, which repels positive charge alpha particles. त्याच्यामुळेच ते 180 ला डिफ्लेक्ट होतात. कारण हा जो अल्फा पार्टिकल येतो हा पॉझिटिव्हली चार्ज, न्यूक्लियस जो असतो हा पॉझिटिव्हली चार्ज, तर डायरेक्ट 180 ला तो थ्रोन बॅक म्हणजे रिपल होतो. थर्ड, ऑलमोस्ट ऑल मास ऑफ अन ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस. हे समजून घ्यायचंय बघा, कारण इथं दिसतंय बघा, इथं हा जो न्यूक्लियस आहे, तुम्हाला माहिती आहे न्यूक्लियस मध्ये काय असतं, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. बघा इथं हा जो न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस मध्ये असतं प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन आणि बाहेर काय रिव्हॉल्व करत असतात, इलेक्ट्रॉन्स. बरोबर. आणि तुम्हाला जर ॲटॉमिक मास नंबर काय हे जर बघायचं असेल, मी तुम्हाला पहिल्या दिवशी होमवर्क पण दिला होता बघा. सोडियम ॲटॉमिक नंबर इज 11, मास नंबर इज 23. सोडियमचा ॲटॉमिक नंबर काय 11, मास नंबर काय 23. ॲटॉमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स, ॲटॉमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स. आणि हा जो 23 हा जो मास नंबर आहे, मास नंबर म्हणजे प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. तुम्ही मास नंबर म्हणा किंवा ॲटॉमिक मास नंबर म्हणा, ते सारखंच आहे. म्हणजे याचं मास कशावर अवलंबून आहे, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. मास मीन्स प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. आणि मग प्रोटॉन अँड न्यूट्रॉन कुठं सिच्युएटेड असतात, प्रोटॉन अँड न्यूट्रॉन सिच्युएटेड असतात न्यूक्लियस मध्ये. म्हणजे याचा मास इज सिच्युएटेड इन न्यूक्लियस असं म्हणू शकतो का आपण. कारण मास नंबर म्हणजे काय, नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस न्यूट्रॉन. आणि ॲटॉमिक मॉडेलमध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स कुठं असतात, न्यूक्लियस मध्ये. म्हणून त्यांनी काय म्हटलं बघा, ऑलमोस्ट ऑल मास ऑफ अन ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन न्यूक्लियस. ते बरोबर आहे. पुढला पॉइंट बघा, फोर्थ पॉइंट, द साइज अँड व्हॉल्यूम ऑफ न्यूक्लियस. या साइज अँड व्हॉल्यूम ऑफ न्यूक्लियस इज व्हेरी स्मॉल ॲज कम्पेअर्ड टू द टोटल व्हॉल्यूम ऑफ ॲटम. बघा हा जो न्यूक्लियस आहे, आता मी इथं तुम्हाला दाखवतोय, जरा मोठा दाखवला, हा न्यूक्लियस खूपच छोटा असतो ॲज कम्पेअर्ड टू द कम्प्लीट व्हॉल्यूम अँड साइज ऑफ ॲटम. See here, the size and volume of nucleus is very small as compared to total size and volume of atom. बघा एनसीईआरटी मध्ये एक एक्झाम्पल दिलंय तुम्हाला हे समजून सांगण्यासाठी. त्यांनी असं म्हटलं, कन्सिडर इफ अ क्रिकेट बॉल इज अ न्यूक्लियस. काय म्हटलं त्यांनी, क्रिकेट बॉल जर एक न्यूक्लियस असेल, बघा मी इथं समजून सांगतो तुम्हाला. हा जो न्यूक्लियस आहे, समजा हा जर क्रिकेट बॉल असेल, तर ॲटमची साईज किती असणार आहे, या न्यूक्लियस पासून 5 किलोमीटर. म्हणजे ॲटमची साईज न्यूक्लियसची साईज जर क्रिकेट बॉल सारखी असेल, तर हे जो ॲटम आहे त्याची साईज किती असणार, 5 किलोमीटर या न्यूक्लियस पासून. म्हणजे इथं न्यूक्लियस किती छोटा असणार. कम्पेअर करण्यासाठी सांगितलंय त्यांनी. न्यूक्लियस हा क्रिकेट बॉल सारखा नसतो, पण तो किती छोटा असतो हे समजून सांगण्यासाठी त्यांनी काय सांगितलं, इफ यू जस्ट कन्सिडर अ न्यूक्लियस ॲज अ क्रिकेट बॉल, देन ॲटम विल बी 5 किलोमीटर्स अवे फ्रॉम दॅट न्यूक्लियस. परत सांगतो, हे फक्त तुम्हाला उदाहरण दिलंय त्याने बुकमध्ये, एनसीईआरटी मध्ये. न्यूक्लियस हा खूपच छोटा असतो, एकदम मायन्यूट असतो. तर समजलं. तर आज आपण मुलिकन्स एक्सपेरिमेंट
आणि 2 ॲटॉमिक मॉडेल्स आपण शिकलोय. कोणतं होतं पहिलं ॲटॉमिक मॉडेल जे थॉम्सनने दिलंय, त्याला आपण प्लम पुडिंग मॉडेल किंवा रेझिन पुडिंग मॉडेल किंवा वॉटरमॅन मॉडेल पण म्हणतो. पण ते चुकीचं ठरवलं होतं रुदरफोर्ड्स मॉडेलने. आणि रुदरफोर्ड्सनी स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट केलं होतं. ते गोल्ड फॉईल मधून अल्फा पार्टिकल्स काय केले होते, त्यांनी पास केले होते. जर याच्यात काही अडचण असेल तर नक्की कळवा आणि NCERT बुक व्यवस्थित वाचत चला, तिथून तुम्हाला सगळी माहिती भेटेल. तर याच्यात काही अडचण असेल तर नक्की कळवा. थँक्यू.